माऊसत्याला व्हिडिओमध्ये मी रामदास वाडेकर. आत्ता आपण अंदर मावळातल्या पारेटेवाडी इथं आहोत आणि इथला महादेवी देवीचा 14वा वर्धापन दिन साजरा होतोय. या 14व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या सगळ्या गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली आणि आता याच्या अनुषंगाने आपण सगळ्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, कशा प्रकारची तयारी सुरू आहे? नमस्कार मंडळी, मी प्रकाश चिंतू पांगारे, त्या गावातील रहिवासी. आम्ही सगळी मुंबईकर मंडळी, डबेवाल्यांची मुलं, पण ह्या एका देवस्थानाने, ह्या एका देवीने सगळ्यांना एकत्र आणण्याचा खूप मोठा आमचा अनुभव आहे. काय मंडळी जरी मुंबईत असली तरी पण ती ह्या देवीच्या कार्याच्या निमित्ताने, वर्धापन दिनाच्या निमित्ताने फार अशी एकत्र येऊन एकजुटीने हा कार्यक्रम करतात. पूर्वी हे फार पुरातन मंदिर होतं, म्हणजे इथे कुणीही दर्शनाला येत नव्हते असं, पण आज ते चित्र असं पालटलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती मावळातून म्हणा, बाहेरून म्हणा, हे एवढं जागृत देवस्थान असल्याकारणाने प्रत्येक व्यक्ती इथं दर्शनाला येते. काय पूर्वीचं जे चित्र होतं, आज ह्या वाडीचा, आज ह्या मावळ परिसराचा खूप असा कायापालट झालेला आहे. आणि देवीने असं भरभरून प्रत्येकाला दिलेलं आहे की देवीचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. 14वा वर्धापन दिन आहे. पारेटेवाडी आणि पारेटेवाले आणि इथला माणूस मुंबईसारख्या शहरामध्ये राहायचा आणि हाताला मिळते काम करायचा. आज मात्र चित्र बदललं आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने सगळे मुंबईकर पारेटेवाडीत येत आहेत. कशा प्रकारची तयारी सुरू आहे? आज आपला 14वा वर्धापन दिन सोहळा जरी आपण साजरा करत असलो तरी महादेवीचं मंदिर हे स्वयंभू देवस्थान असून हे पारेटेवाडी इंगळूण या गावामध्ये निर्मिती, म्हणजे जे डोंगरावरती जे मंदिर आहे ती जे स्वयंभू देवस्थान आहे, की आज असं मानलं जातं की जेव्हा देवीची निर्मिती झाली, म्हणजे शिवाबरोबर एक उत्पत्ती आली, ती देवी आली, ती महादेवी. आणि ते महादेवीचं स्वयंभू देवस्थान भारतातील एकमेव देवस्थान हे इंगळूण पारेटेवाडी इथं आहे. म्हणजे याचा विशेष एक पारेटेवाडी इंगळूणला लाभ मिळाला आहे की त्या गावामधून देवीची सुरुवात झाली. त्यामुळं आज आम्हालाही खूप आनंद वाटतो की आज त्या देवी, आज ज्या ठिकाणाहून देवीची उत्पत्ती झाली त्या ठिकाणावर आम्ही राहतो. हा एक आमच्यासाठी एक सौभाग्याचा दिन आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आज जे पुरातन मंदिर होतं तेही खूप छान होतं, पण छोट्या स्वरूपात होतं, की जे मंदिर घडीव दगडामध्ये, त्याचं सागवानी लाकडांमध्ये, म्हणजे याचा अर्थ असा जाणवतो की यापूर्वीचे जे लोक इथं राहत होते ते लोक सधन होते, म्हणजे त्यांची परिस्थिती आर्थिक, सागवानसारखं लाकूड जे म्हणजे कोकण भागामध्ये असायचं, पण तिकडनं ती लाकडं आणून त्या लाकडांच्या माध्यमातून कोरीव नक्षीकामातून छोटंसं मंदिर पण घडीव दगडात होतं, जे काही कारणाने जीर्ण झालं. आणि ते जीर्ण झाल्याच्या नंतर 2011 साली आम्ही ह्या मंदिराची पुन्हा एकदा निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मंदिराला पुन्हा एक आकार दिला. जो आकार दिला त्या आकारानंतर परत 2022-23मध्ये परत त्याच्यामध्ये रिनोव्हेशन केलं. असा हा 14 वर्षाचा प्रवास पास करत असताना हे मंदिर एका चांगल्या म्हणजे नाही का, एक चांगलं कसं दिसेल याच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने आम्ही विचार केला. हळूहळू त्या मंदिराची निर्मिती एक दक्षिणात्य मंदिरासारखी झाली आणि अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर उभं राहिलं. हे मंदिर उभं करत असताना सगळे ग्रामस्थ मंडळी सगळे एकोप्याने एकत्र आले. आज मुंबईला राहणारे लोक असेल तरी गावाला येऊन सगळ्यांनी एकत्रितपणाने येऊन ह्या मंदिराचं एक अधिष्ठान मांडलं आणि आज ते मंदिर उभं आहे. याला 14 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून आम्ही 14वा वर्धापन दिन आज साजरा करतो आहे. प्रत्येक वर्षाचा जो वर्धापन दिन असतो तो अतिशय अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसा होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात. आता ह्या वर्षी आम्ही तो वर्धापन दिन अतिशय आनंदात थाटामाटात करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामध्ये उद्या 3 तारखेपासून त्याचा खरा कार्यक्रम सुरू होतो. उद्या 3 तारखेला देवीची भव्य शोभायात्रा असेल, त्याच्यामध्ये अनेक म्हणजे सांस्कृतिक आयोजन केलेलं आहे. त्या मिरवणुकीमध्ये काही शिवाजी महाराज किंवा इतर जे मावळे आहेत त्यांच्यासारखे काही ड्रेपरी केलेले लोक असतील, त्याच्याशिवाय ढोल लेझिम पथक असतील, उंट घोडे, ह्याचा सगळ्याचा समावेश या मिरवणुकीमध्ये असेल. आघोरी, जे आपण आजपर्यंत ऐकतो की आघोरी बाबा हे आघोरी काय सिस्टम आहे ही कळण्यासाठी आघोरी पथकाचा त्याच्यामध्ये समावेश केला, जेणेकरून आघोरी कसे असतात आणि काय करतात त्याचा तेच प्रत्यय ह्या मिरवणुकीतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे विविध कार्यक्रम करून एक शोभायात्रा आम्ही साजरी करतो. यापूर्वी आम्ही हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक छोट्याशा गावामध्ये सुद्धा आम्ही असे अनेक वेगवेगळे उपक्रम नेहमी करत आलो. या देवीचा
चैत्र पौर्णिमेला तिचा वर्धापन दिन सोहळा असतो. तसाच पौष पौर्णिमेला त्या देवीची यात्रा असते. नवरात्र उत्सव साजरा होतो. दर पौर्णिमेला तिथं अभिषेक होतो. दर पौर्णिमेला तिथं अन्नछत्र चाललं जातं. दिवसेंदिवस आम्ही विचार करतो का तो अन्नछत्र आज महिन्यातनं एक दिवस चालतं, पण महिन्यातले सगळे दिवस कसे चालणार याच्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न असतील. आम्ही समस्त गावकरी मंडळी एकत्र येऊन ह्या प्रत्येक गोष्टीला सहभाग करण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू आम्ही त्याच्यात पुढं जाणार आहोत. जे काही शोभायात्राचा वेळ कसा असणार आहे? किती वाजता शोभायात्रा काढणार आहात? शोभायात्रा दुपारी 5 वाजता चालू होऊन साधारणपणे संध्याकाळी 9:30च्या सुमारास ती संपेल. त्यानंतर मग तिथं महाप्रसादाचा भंडारा असेल सर्वांसाठी असं. आणि त्याच्यानंतर 4 तारीखला कीर्तन आहे. जगन्नाथ पाटील महाराजांचं कीर्तन असेल. 5 तारखेलाही सुनीता आंधळे ताईंचं कीर्तन आहे. आणि हे असे कीर्तनाचा कार्यक्रम असेल. त्याच्याबरोबर शतचंडी यज्ञ चालणार आहे 3 दिवस. शतचंडी यज्ञामध्ये म्हणजे 100 पाठ वाचले जातील. तिथं आज 30 ते 35 ब्राह्मणांचा एक युनिट येऊन ते पूर्णपणे 100 पाठाचं आयोजन केलेलं आहे. तिथं होम होणार आहेत. विविध म्हणजे एक धार्मिक आयोजन पूर्णपणे असेल. भजन कीर्तन चालणार आहे. हे सगळ्या गोष्टीचा समावेश करून हा 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या सोहळ्यामध्ये शंखनाद देखील असणार आहे. याच्यामध्ये एक विशेष असणार आहे की शंखनाद करायचा. 5 तारखेला आम्ही संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर 9 वाजता शंखनाद करणार आहोत. जो शंखनाद जे पथक आहे, जे नितीन महाजन यांचं पथक आहे, जे अयोध्येमध्ये त्यांनी शंखनाद केला होता आणि आज त्यांची वर्ल्ड ऑफ गिनीज बुकमध्ये त्यांची नोंद आहे. आणि तेच शंखनाद पथक आपल्या छोट्याशा पार्टेवाडीत येऊन महादेवीच्या मंदिरासमोर ते शंखनाद करणार आहे. त्याच्या शंखाच्या आवाजामधनं काही स्तोत्र म्हणले जातील, मंत्र म्हणले जातील आणि ते मंत्र त्या शंखाच्या नादामधून बाहेर पडणार आहेत. आपल्याला ती जी भूमी आहे, मंदिराचा परिसर आहे, तो मंदिराचा परिसर एका आध्यात्मिक ऊर्जेतून कसा असेल याच्यासाठी प्रयत्न केले जातील. आध्यात्मिक ऊर्जा तिथं कायम राहावी याकरता शतचंडी यज्ञ असतो. त्याच्याबरोबर गेल्या वर्षी आम्ही कालीचरण महाराजांची पूजा केली होती. कालीचरण महाराजांच्या हस्ते तिथं आरती केली होती. ह्या वर्षी शंखनाद करायचा. असं प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं एक आयोजन करून ती ऊर्जा कायम टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या ह्या डोंगराच्या मागच्या बाजूला गडदगाव आहे. जिथले गंगाराम तळेकर यांनी डबेवाले ही कन्सेप्ट वाढवल्याने ती पुढं रूढ झाली. आपल्याच गावातला डबेवाले पांगारे काका असतील आणि डबेवाल्यांचाच मुलगा आज मुंबई महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करतोय. पारेटेवाडीसारख्या अगदी 30-35 छोट्याशा गावातला मुलगा मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन प्रतिनिधित्व करतो. किती आनंदाची बाब आहे. अतिशय आनंद होतो. आमच्या गावातून एक डबेवाल्याचा मुलगा मुंबईमध्ये जातो. तिथं तो शिक्षण घेतो. शिक्षणाबरोबर समाजसेवा करत राहतो. आज त्या समाजसेवेचं फळ म्हणून त्याला जे नगरसेवक पद मिळालं, तिथल्या जनतेने त्याला ते बहाल केल्यासारखं आहे. म्हणजे त्या जनतेसोबत त्याची जी नाळ टिकून राहिली ती अतिशय छान पद्धतीने त्यांनी 8-10 वर्ष तिथं जे काम केलं त्या कामाचं पावती म्हणून त्याला आज नगरसेवक पद मिळतं. नगरसेवक पद मिळतानासुद्धा त्याला तिकीट मिळतानासुद्धा अनेक खर्च प्रवास करायला लागलेला आहे. म्हणजे सगळ्या प्रवासातनं पास करून त्याला मिळलं कारण त्याच्या सपोर्टला त्याची जी तिथली जनता होती, ती लोकं त्यांच्यासोबत राहिली. म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्यांनी जे काम केलं आहे त्या कामाची त्याला पोचपावती मिळाली. आज तो नगरसेवक झाला. याच्यापूर्वी गबळू पांगाऱ्यांचा मुलगा दत्ता पांगारे हा 10 कदममध्ये डबेवाल्यांच्या मार्फत गेला आणि त्याच्यातून पण त्याला मोठ्या लेवलचं बक्षीस त्याच्यातून प्राप्त झालं डबेवाल्यांना. म्हणजे असे ह्या गावातले खूप सारे मुलं आहेत. ते कृष्णा पिंपळे नावाचा मुलगा आहे, इंजिनियर आहे. आज तो इथलाच राहणारा मुलगा आहे जो मुंबईमध्ये जाऊन खडतर प्रवासात शिक्षण घेतलं. शिक्षण घेता घेता त्यांनी आज इंजिनिअरिंग पास केली. म्हणजे आई महादेवीची खूप मोठी कृपा आहे की या गावातले काही असे घटक आहेत की जे बाहेर गावाला जाऊन सुद्धा त्यांनी एक चांगलं नावलौकिक कमवलेलं आहे आणि चांगल्या विविध क्षेत्रामध्ये ते त्यांच्या स्टेपला काम करत आहेत. ही सगळी मंडळी देवीच्या वर्धापन दिन असेल किंवा देवीची यात्रा असेल या निमित्तानं दर्शनासाठी येत आहेत. प्रत्येक माणूस हा इथं आल्याच्यानंतर देवीच्या दर्शनाला येतो. म्हणजे आज गावातली लोकं तर येतात, पण त्याशिवाय जे पर्यटक म्हणून आपल्या भागात फिरायला येणारे लोक आहेत त्यांनासुद्धा माहीत झालं की इथं देवीचं मंदिर आहे. आणि आलेली माणसं ज्यावेळेस ते प्रवास करतात म्हणजे बायकर्स आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जे बायकर्स येतात त्यावेळेस ते इथं स्टॉप घेऊन त्या मंदिरात जातात, मंदिरात दर्शन करतात आणि पुन्हा त्यांची बाईक रॅली चालू होते. असं खूप सारे बायकर्सचे ग्रुप आहेत. असे खूप सारे लोक आहेत की ज्यांना आता ते माहीत झाले त्या मंदिरामध्ये जायचं, मंदिरामध्ये थांबायचं. ही घटना वारंवार घडते. येणारे पर्यटक ट्रेकर्स लोक हे मंदिरात येतात. हे कायमचं नेहमीचं एक हे
म्हणजे लोकांना सुद्धा त्या देवीची आवड निर्माण झाली. म्हणजे गावातली लोक तर 100% दर्शनाला येतात, त्याच्याबरोबर बाहेरच्या लोकांना सुद्धा त्याची एक प्रचिती आलेली आहे. त्यामुळे ते मंदिरामध्ये येतात. सगळ्यांना तिथं मंदिरात गेल्याच्या नंतर 2 मिनटं थांबावंसं वाटतं, शांतता मिळते. कारण त्याच्यामध्ये हे जे असे आपण शतचंडीसारखे यज्ञ करतो, ह्या यज्ञातून जी ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाला तिथं एक आनंद वेगळा मिळतो. नमस्कार. देवीच्या प्रती असणारी श्रद्धा आणि तुमचा अनुभव. नमस्कार, मी आहे इंगळूण पारेटेवाडी इथला ग्रामस्थ. आणि एक आता आमच्या एक प्राचीन काळामधलं एक म्हणतात ना स्वयंभू दैवत आणि एका कड्याकपारीमध्ये, पण ते आत्तापर्यंत म्हणजे एक आता मला वाटते की म्हणजे आमचे संदीप टकले असतील यांनी की ते दैवत किती जागृत आहे हे त्यांनी दाखवून द्यायचं काम केलेलं आहे. कारण की पूर्वी आमचे ह्या अंदरमावळामध्ये खेड्यापाड्यात असलेल्यामुळे आम्हाला त्या ग्रामस्थांना आम्हाला त्याचा एवढा हे अनुभव नव्हता, पण त्यांनी ते दाखवून दिलं की खरोखर ही देवी काय आहे. आणि त्या निमित्तानं मग आम्हाला तिथून त्याचा ग्रामस्थांनाही अनुभव आणि हे सगळं श्रेय मी त्यांना देतो आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं. कारण की त्यांनी जे आज म्हणजे एक सामान्य, आता त्यांनी सांगितलं मगाशी की एक सामान्य, पण तिथून ज्यावेळेस सुरुवात केली तर आज आमचे नवे नवे एक सामान्य मुंबईवाला डब्यावाला याच्यातसुद्धा प्रगती होण्याचं कारण आमची ही महादेवी आहे. कारण की तिच्या आशीर्वादाने ज्यावेळेस आम्हाला तिची भक्ती कशी करायची त्याचा मार्ग दाखवला, त्यावेळेस आम्हाला खूप त्या गोष्टीचा आनंद आणि ते पटत गेलं आम्हाला. आज तुम्हाला सांगतो एवढा मोठा भव्यदिव्य कार्यक्रम, म्हणजे लोक ह्या परिसरात एवढ्या अख्ख्या ह्या अंदरमावळामध्ये लोक अगदी विचार करतात की एक छोटंसं गाव आहे आणि आमचे अनेक कार्यक्रम, दत्त जयंती असेल, देवीची यात्रा असेल, वर्धापन दिवस असेल, असे भरपूर एवढे कार्यक्रम हे कोणाच्या आशीर्वादाने होते. मला वाटतं आमच्या ग्रामदैवत आहे यांच्या आशीर्वादाने असं आम्हाला ते अगदी आणि पटलेलं आहे. इतर आज पर्यटक येतात एवढे ते तिथं शांत, म्हणजे त्यांनी मला तर वाटतं बाहेर वेळ न देता ते लोक इथं येऊन एवढं त्यांना म्हणजे शांतता मिळते की खरंच केले ना ह्या एवढीशा छोट्याशा गावामध्ये एवढी मोठी प्रगती खूप बघून त्यांना असं एक आनंद वाटतो. बरं आहे का हे ठीक आहे, हे झालं एंड घेऊन नको. अंदरमावळातल्या दत्त जयंती उत्सव एक शिंदेवाडीचा आणि एक पारेटेवाडीचा. एक दत्त जयंतीचा उत्सव धरणाच्या पलीकडं आणि एक धरणाच्या अलीकडं 50 गावामधला दत्त जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा व्हायचा. त्याच पारेटेवाडीमध्ये आई महादेवीचा वर्धापन देखील गेल्या 14 वर्षापासून थाटामाटात होतो. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व भाविकांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या सगळ्या नागरिकांच्या वतीनं करण्यात आले. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.